मी सरकारचं आभार मानेन की राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजना चालू केली। पण माझी सरकारला आपल्या माध्यमातून दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। राज्यातील सर्व नामांकित इंग्लिश माध्यमांच्या शाळांना सदरची योजना लागू करणं बंधनकारक आहे का? आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्यातील सर्व नामांकित इंग्रजी माध्यमांच्या अनिवासी शाळांना ही योजना आपण या योजनेत सहभागी करून घेणार आहात का? बाबासाहेब, चला एका मिनिटात विचारा। अध्यक्ष महाराज, या राज्यातली आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की या राज्यामध्ये किती CHO पदं रिक्त आहेत आणि रिक्त असलेली पदं किती वेळेत आपण भरून देणार, आणि या राज्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका आणि अर्धवर स्त्री परिचारांची किती पदं रिक्त आहेत आणि ती कधीपर्यंत आपण भरून देणार? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुखांनी प्रश्न जो विचारलाय की CHOची किती पदं रिक्त आहेत पटलावर ठेवा। तर आता प्रश्न असा आहे की आज लगेच माझ्याकडे त्याची आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु पहिल्या टप्प्यातले CHO सोडून नवीन जाहिरात आम्ही केली। आजच कोर्टामध्ये काही लोक गेले होते, त्याच्याबद्दलची सुद्धा ऑब्जेक्शन्स क्लिअर होतील आणि ती सुद्धा आम्ही CHO भरतोय। आणि अर्धवेळ परिचारिकाच्या